अध्याय 2. जैसे पवन तोय हलविले. आणि शेवटी काहीच नाही झालं तर डायबिटीस पाठवतो देव, BP पाठवतो, पॅरालिसिस पाठवतो, हार्ट अटॅक पाठवतो. का पाठवतो? यांना वर न्यायचे लोक. आम्हाला देव नाही पाठवीत, यांच्याच कर्माने उत्पन्न होतं. हे सगळे रोग आपापल्या कर्माने उत्पन्न होतात. देव काही करत नाही. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवणके जन्मले मनोनी येत. बीपीचे पेशंट, डायबिटीसचे पेशंट ज्यावेळेस टेन्शन घेतात थोडंही, त्याच वेळेस त्यांचं हाय होतं. मग का टेन्शन घेतलं? कारण समजतात हे माझ्यामुळं चाललंय. आता ही सवय झालेली आहे आपल्याला, ती गोष्ट वेगळी. आणि सवय सुटणं सोपंही नाही. एखाद्याने जीवनामध्ये आपल्या विरुद्ध काही कृती केली, आपल्याला लॉस आणला, आपलं टेन्शन वाटतं. का? माझा संसार आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझा पैसा यांनी लॉस आणला. माझा हा भ्रम नाही? मला बुडवलं, मला फसवलं, माझं असं केलं, माझं वाटोळं केलं, माझं हे भ्रमाणी ज्यावेळेस तो म्हणतो, त्यामुळे रोग होतो. रोग म्हणजे विकार. हे कोणामुळे? देवाने दिले काही नाही, तुम्ही ह्या विचाराने केलं. आणि महाराज जनकांच्या याला हे पात्र आहेत की नाही पाहण्याकरिता काय शुकाचार्य सांगत आहेत, अष्टावक्र ऋषी सांगतायत. अष्टावक्र ऋषी ज्यावेळेस महाराज जनकाला काही निरूपण करतायत, तर त्यावेळेस पाहतायत यांना वैराग्य किती आलेलं आहे आणि मायावी आग लागलेली आहे जनकपुरीला. सैनिक पळत येतात, महाराज 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 जनकपुरीला आग लागली. हे शांत आहेत. अष्टावक्र म्हणाले, राजा जनकपुरीला आग लागली. ते शांत आहेत, काही नाही. ऐकण्यावर श्रोता आहेत ते, आपल्यासारखं नाही. श्रोता. आता तुम्ही श्रोत्यावर काय बोललं हे ऐका. काही लोक नवीन असतील, ती पहिली कॅसेट माझी झालेली ऐका. श्रोता आता नाही सांगणार, ते खरे श्रोता आहेत. दुसरं घुसतच नाही काही मध्ये. पुन्हा दुसरा आला पळत, महाराज महाराज आता राजवाड्याला आग लागली. पुन्हा म्हणाले अष्टावक्र ऋषी, जा जनका, पाहायचं का तुला जाऊन? नाही म्हणले, महाराज कोणाची आग, कोणाचा राजवाडा? ज्याचा आहे त्याला जाळायचं असेल जाळेल, माझं नाहीच आहे. BP वाढेल का हो? माझं जे नाही त्याचा मी खेद का करू? माझा मुलगा नाही, माझा नातू नाही, माझी बायको नाही, माझा मी नाही, हे शरीरही माझं नाही, इथपर्यंत भाव जातो. काहीही होत नाही, अशा काही होत नाही. माझं काहीही नाही, माझा मीच नाही. काय गेले हरवणी, श्रीरंगा वाचून आणनेने काय? याती कुळ माझे गेले हरपुणी. मी कुठल्या कुळाची आहे, कुठल्या जातीची आहे, मी कोण आहे, हरवून गेले, विसरले. श्रीरंगा वाचुणी आणनेने. बस, म्हणून सबस्टिट्यूट भगवान आहे. मला जगण्याची दिशा भगवान आहे. माझ्या कुळातली लोक माझा विषय असू शकत नाही, हा भाव एकदा दृढ झाला, काहीही राहत नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय? आपल्या स्वभावाची धाटणी बदलायची, विचार करण्याची. बस, ज्ञानेश्वरीचं एकच काम आहे, बाकी काही हातात नाहीये. फक्त विचारांची धाटणी बदलायची. माझं नव्हतं, ज्याचं होतं ते घेऊन गेला. त्या आकारातील आत्मा अविनाशी आहे.
जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवणके जन्मले मनोणी येत. 16,108 उरले असतील एखाद्या वेळेस. 16,000 बायका, पूर्ण पोरं, नातवंड सगळे बुडवले. आणि हा कान्हा द्वारकाधीश निघून जाऊन बद्री केदारला साधना करत बसतात. अफलातून व्यक्तिमत्व. थोडं तर रडावं ना 12 दिवस. पुन्हा साधना. मारताना खवळ नाही, पाहताना खवळ नाही, संपल्यानंतर खवळ नाही. ज्यांच्या चित्तामध्ये तो भगवान कृष्ण कसा आहे, द्वारकाधीश. आपल्याला थोडं थोडं जरी आलं तर संसार चांगला झाला म्हणून समजा. पाहिजे तसा संसार कधीच होणार नाही. परिस्थिती काय होईल ते होईल, मनस्थिती फक्त टिकवा हे भगवद्गीता सांगते. होऊ शकेल परिस्थिती बदलेल, मनस्थिती तुमची चांगली असेल तर. सासू खराब आहे म्हणून सून भांडत बसते किंवा जळत बसते, पण सासू तिकडे जळत नसते, ती खात बसते आणि ही जळत बसते. आता शिक्षा कोण भोगते? सून. किंवा इकडे सासू भोगते, 10-5 दिवस रागात राहते तिच्याशी, फन 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 बोलत नाही. शिक्षा कोण भोगते? सासू. मला ती अशी बोली, विसरतच नाही माणसं, कारण मी 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 अहंकार. म्हणून माझा जो लेख आलाय, जो येईल दिवाळी अंकामध्ये, त्याच्यात हेच लिहिलं, न्यायाधीश बनूच नका. त्याच्यातला एक भाग आहे, शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला नाही, समजून सांगण्याचा अधिकार आहे. आपण न्यायाधीश प्रत्येकजण बसतो. पोराला शिक्षा, सुनीला शिक्षा, मुलीला शिक्षा, सासूला शिक्षा, नवऱ्याला शिक्षा. तुमचं पाहते, अरे बायको म्हणते नवऱ्याला, तू मला आता मी पाहते, पोरग माझ्या पाठीशी आहे. अरे काही अधिकार नाही तुम्हाला. यू आर नॉट ए जज. भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवनातली मी कथा सांगितलेली आहे की भगवान येशू ख्रिस्त एका गावात गेले. त्या गावामध्ये एका बाईने व्यभिचार केला. कुमारिका होती, व्यभिचार केला. व्यभिचार केला म्हणून यहुदी धर्माप्रमाणे प्राणांत शिक्षा यहुदी पंडितांनी देऊन टाकली. हिला दगडाने ठेचून मारा, ही त्यांच्याकडे शिक्षा होती, मृत्यूदंड. पण तेही प्रत्येकाने दगड मारायचं आणि तिला मारून टाकायचं. भर असं मैदानात तिला आणलं. येशू ख्रिस्त होते त्या गावात, म्हणले मुद्दाम परीक्षा घ्यावी. त्या पंडितांनी सांगितलं ते येशू आलेत ना, कारण यांना खाली पाहायला लावायचं होतं. कारण येशूंचं तत्वज्ञान काय होतं, एका थोबाडात मारली तर दुसरं थोबाड पुढे करावं. गाल. गांधीजी, येशू ख्रिस्त, अहिंसावादी लोकांचं हे तत्वज्ञान काय, एक गालात कोणी चापट मारली तर बाबा दुसऱ्याही गालात मार. आता पाहायचं की लोक सगळे विरुद्ध होतील. येशू ख्रिस्तांच्याकडे आले आणि लोकांना सांगितलं, विचारा त्यांना आपली शिक्षा बरोबर आहे का चूक आहे. म्हणावं तर येशूलाच मारलं असतं. येशू ख्रिस्त म्हणाले, बरोबर आहे, तुमची दिलेली शिक्षा मला मान्य आहे. खुश झाले ते पंडित. आता यांच्या तत्वज्ञानाचं काय. पण येशू ख्रिस्तांनी एक सांगितलं, बरोबर मारा, मेली पाहिजे ती बाई, पण ज्याने कधी जीवनात पाप केलं नाही त्यांनी पहिला दगड मारावा. आणि त्याच लोकांनी दगड त्या बाईला मारावेत ज्यांनी पापच केलं नाही आयुष्यात. आणि पुण्यवान लोक इथं जमलेले आहेत म्हणले. एक 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 उचललेले दगड जे हातात होते ते पटापट खाली टाकले आणि सगळे गेले. ती बाई एकटीच राहिली. ते पंडितही निघून गेले.
ती बाई रडायला लागली, काय मुलगी, आणि म्हणाली ती, खरंच मी व्यभिचारी आहे, केलाय, मी पापी आहे. भगवान येशू ख्रिस्तांना म्हणाले, तुम्ही तरी मला शिक्षा द्या. येशूंचं वाक्य फार चांगलं आहे. येशू असं म्हणाले, येशू ख्रिस्त, बाई, मला ईश्वराने अशी बुद्धी कधी देऊ नये की मी न्यायाधीश व्हावं आणि तुला शिक्षा करावी. कधीच मला अशी बुद्धी येऊ नये, असा अहंकारही माझ्यामध्ये जन्मू नये. आणि म्हणून मी न्यायाधीश नाही, मी तुला शिक्षा करू शकत नाही. म्हणजे करा, मी मुक्त होईल. नाही म्हणले. नंबर 1, तो देवाचा अधिकार आहे. आणि आता देवाचाही अधिकार संपला, कारण तू पश्चाताप करतेस. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुला पश्चाताप झालेला आहे ह्या गोष्टीचा, एखादं कर्म तू वाईट केलेलं आहेस, व्यभिचारी झालेली आहेस, पण तू पश्चाताप व्यक्त केलास, तू मुक्त झालीस पापातनं, आता तुला प्रभूही शिक्षा देणार नाही. आणि त्यांनी सांगितलं, न्यायाधीश कोणीच बनू नये. आपण प्रत्येकाचे न्यायाधीश आहेत. शिक्षा करायला तयार, सुनेसाठी सासू शिक्षा करायला तयार, सासूचं चुकलं तर सुनही तयार, पोराचं चुकलं तर बापही शिक्षा करायला तयार. आणि शिक्षक तर केव्हाही छडी घेऊनच असतात. प्रत्येकजण शिक्षा करायला तयार. न्यायाधीश बनलेला पाहतो. हे आपण स्पष्ट बोलतो, तू चुकलास आणि तुला भोगलं पाहिजे, आज तुला खायला देणार नाही. शिक्षा करण्याचा राईट नाही माणसाला. हा उपजे आणि नाशे. माणसं जे जन्मणार आहेत ते मरणार आहेत. आपल्यामुळे हे घडत नाही असा भाव ठेवू नये. शिक्षेचाही भाव ठेवू नये की मी मारतोय, मी याला न्याय देणार. नो, आपण काहीही नाही. फक्त बघे संसारात, फक्त बघा बघा आणि बघा. आणि जसं सुचेल तसं चालत राहा. शिक्षा करू नका. भांडणं का होतात? एक जण दुसऱ्याला शिक्षा करतो, भांडण सुरू होतं. नवरा बायकोची भांडणं, कोणीतरी कोणाला शिक्षा करत असतं, भांडण असतं. शिक्षा करायचा अधिकार नाही आहे. शिक्षा करणे म्हणजे पाप आहे. तो भगवंताला देऊन टाका ना राईट. तुम्ही कशाला ठेवता? जैसे पवने तो हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवणके जन्मले मनोणी येतो. जसे वाऱ्याने पाणी हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कोण कुठे जन्माला आले असे काही म्हणता येईल का? वारा आलं, तलावातला पाणीमधल्या काही लाटा उसळल्या, आपण म्हणून लाटा जन्मल्या. लाटा जन्मल्या का? पाणी नवीन जन्मलं का? भासलं की लाट निर्माण झाली आणि लाट गेली. लाट जन्मली, लाट मेली. भगवान म्हणतात, कोणी मेलं आणि जन्मलं हे खरं आहे का? लाट जन्मली का म्हणजे पाणी जन्मलं का आणि पाणी मेलं का? काही झालेलं नाही. काय झालं? वाऱ्यामुळे हल्लं, एवढंच झालं. म्हणून चेतनेचा एक पडदा आहे, ब्रह्मचेतना निष्कंप आहे. तिच्यामध्ये ज्यावेळेस एखादा विकार निर्माण होतो म्हणजे माया उत्पन्न होते, त्यामुळं हे बुडबुडे उठलेत आत्म्याचे, आपले जीम आत्म्यावर जे जाणार आहेत. एवढाच समजायचं, हे जन्मले ते मरणार, कारण चेतनेवरचे बुडबुडे आहेत. एवढाच अर्थ समजायचा. त्यामुळे वाईट काही वाटून घेऊ नका. जन्माला आले असे काही म्हणता येईल का? म्हणून हे जन्मले नाहीत, मेले नाहीत, त्या लाटेसारखे आहेत. कारण आपला आत्मा जन्मलाही नाही, मेलाही नाही, शरीर गेलं असेल एवढंच. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. तेच वारा वाहणे थांबले आणि पाणी आपोआपच स्थिर झाले, तर आता काही नाहीसे झाले. आता वारा व्हायला नाही आणि पाणी स्थिर झालं, लाटा उत्पन्न झाला नाहीत, लाट मेली, असं होतंय का? काय गेलं? काहीच नाही. आणि काय जन्मलं?
लाट उसळल्यावर काही नाही. तशी आपली जीवात्म्याची लाट उसळली गेली. आपण म्हणू अहो आम्ही 80 वर्ष जगलो, 70 वर्ष जगलो, 60 वर्ष जगलो. यस, विश्वविधात्यांच्या ह्या युगामध्ये ज्या ब्रह्मदेवाच्या एका वर्षामध्ये एका दिवसामध्ये 14 इंद्र जातात, 14 इंद्र जातात. तर त्याला कसं म्हणता येईल तुम्हाला? आपण खरंच बुडबुड्यासारखे आहेत. पुटकून काही प्राणी पहा, 3 सेकंद जन्मतात, एका सेकंदात जन्मतात, दुसऱ्या सेकंदात संसार करतात, तिसऱ्या सेकंदात मरतात. काय स्पीड आहे! काही 24 तासात, बस पहिल्या तासात जन्मले की 24व्या तासात मरतात.